सुरुवात एका महत्त्वाच्या आणि सविस्तर बातमीने आपण करूया। नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ 25 माओवादी शिल्लक राहिलेत। गेल्या 4 दशकांपासून माओवाद्यांच्या दहशतीखाली वावरणाऱ्या जिल्ह्यातून आता नक्षल चळवळ हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आहे। काय आहे चळवळीची सध्याची स्थिती पाहुयात लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। माओवाद्यांचा सुपडा साफ होण्याच्या मार्गावर गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ 25 माओवादी। नक्षल चळवळ हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर पोलीस आणि सुरक्षा दलाचं मोठं यश। जल, जंगल आणि जमीन याच्यावर आमचाच अधिकार आहे असं म्हणत 4 दशकांपूर्वी माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला। आदिवासी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत माओवाद्यांनी आपले विचार गडचिरोलीच्या आदिवासींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला। कधी भूलथापा देऊन तर कधी बंदुकीच्या धाकावर त्यांनी गडचिरोलीच्या जंगलावर आणि आदिवासी बहुल गावांवर आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं। पण अलीकडच्या काही वर्षात या चळवळीला उतरती कळा लागली आहे। बसवा राजू, मिलिंद तेलतुंबडे यासारखे वरिष्ठ नेते मारले गेल्यानं माओवाद्यांचं मनोधैर्य खचलंय। संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आपले दल निर्माण करणाऱ्या माओवाद्यांचे आता केवळ 2 दल शिल्लक राहिले आहेत। रेकॉर्डवर 2 महिन्यापूर्वी 28 सशस्त्र माओवादी जे गडचिरोली डिव्हिजनमध्ये शिल्लक होते त्या रेकॉर्डवर सध्या 3 माओवादी आणखी कमी झालेला आहे आणि सध्या गडचिरोली डिव्हिजनमध्ये 25 माओवादी शिल्लक राहिलेला आहे आणि गट्टादलम कंपनी नंबर 10 हे 2 मोठे फॉर्मेशन सध्या शिल्लक राहिलेलं आहे। अलीकडच्या काही वर्षात दुर्गम भागात पोलिसांच्या हालचाली वाढल्या। छत्तीसगड सीमेवरील जंगलात नवीन पोलीस स्टेशन आणि मदत केंद्रांची उभारणी झाली। जिल्हा पोलिसांसोबतच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या तुकड्या जंगलात अभियान राबवतात। त्यामुळे माओवाद्यांना हतबल होऊन या जिल्ह्यातून काढता पाय घेत छत्तीसगडच्या सीमेवरील अबू झमाडच्या जंगलात आश्रय घ्यावा लागतोय। मात्र आता तिथेही पोलीस पोहोचलेत। 2 दिवसांपूर्वीच्या चकमकीत पोलिसांनी हे दाखवून दिलंय। मागचे 3-4 वर्षामध्ये ते बॉर्डर गार्डिंग फोर्स म्हणून काम करत होते की कोणतेही सिक्युरिटी फोर्स अबुझमाडचे जंगलात प्रवेश करू नये आणि आता आम्ही अबुझमाडचे सीमेवर त्यांचे 2 काडरचे खात्मा केलेला आहे आणि प्रथमदा असे झालं आहे की कंपनी नंबर 10ला आम्ही सक्सेसफुली एंगेज केलेलं आहे। जंगलात बंदुकीच्या लढाईत तर पोलिसांनी माओवाद्यांवर बऱ्याच अंशी मात केली आहे। पण थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या राज्यातील शहरी माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं आव्हान मात्र अद्यापही कायम आहे। हे थिंक टँक्स यांना गाईड करण्यासाठी किंवा इतर पॉलिटिकल एजिटेशन्सला पाठिंबा देण्यासाठी ते खूप सक्रिय आहे, कार्यरत आहे आणि त्यावर आमचे नागपूरमध्ये एक स्पेसिफिक डेस्क आहे। IG एंटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर यांचे नेतृत्वाखाली ते डेस्क काम करत आहे। गडचिरोलीमध्ये अर्बन नक्सल्सची जी हालचाली आहे त्यांच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। ज्या वेगानं आणि ज्या आक्रमकपणे पोलीस माओवादाला संपवण्यासाठी सरसावले ते पाहता देशाच्या गृहमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य महाराष्ट्रात आता तरी खरं ठरणार असंच चित्र निर्माण झालंय। लोकशाही व्यवस्थेला झुगारून माओवादी विचारसरणीचे राज्य निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे पोलीस यंत्रणेनं उधळून लावले आहेत। आता गडचिरोलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र नक्षलमुक्त झाल्याचे चित्र लवकरच दिसेल यात शंका नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली।